नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पॅन कार्डवरती अपडेट करायचं असेल तर ते तुम्ही आता घर बसल्या देखील करू शकता। याकरता फक्त 107 रुपयाची फी भरून तुम्ही हे पॅन कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जो आहे तो चेंज करू शकता। तर हा बदल नेमका कसा करायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। मित्रांनो, जर तुम्हाला पॅन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने डिजिटल पेपरलेस बदल करायचा असेल तर तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने करू शकता। त्याकरता तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते अप टू डेट असायला पाहिजे। अप टू डेट म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जे काही इन्फॉर्मेशन आहे तेच पॅन कार्डवरती तुम्ही अपडेट करू शकता। ज्याप्रमाणे जर एखाद्याची जन्मतारीख चुकली असेल तर तुमच्या आधार कार्डवरती पूर्ण जन्मतारीख असायला पाहिजे। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे, तरच तुम्ही पॅन कार्डवरती ऑनलाईन पद्धतीने अपडेट करू शकता। याकरता कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त डॉक्युमेंट जे आहे ते इथे लागणार नाही। तुमचं आधार कार्ड हे फक्त अप टू डेट असायला पाहिजे। अप टू डेट म्हणजे तुमचं नाव त्यावरती पूर्ण असायला पाहिजे, तुमचा ॲड्रेस त्यावरती पूर्ण असायला पाहिजे, तुमची जन्मतारीख हे फुल फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे। त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे, तरच तुम्ही पॅन कार्डमध्ये घर बसल्या अपडेट करू शकता। तर आता हे अपडेट कशा प्रकारे करायचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला तर मग पाहूया की कशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड घर बसल्या देखील अपडेट करू शकता। पॅन कार्ड मध्ये अपडेट करण्याकरता सर्वात पहिले तुम्हाला Google वरती यायचं आहे आणि तुम्हाला जर डायरेक्ट वेबसाईट माहिती नसेल तर पॅन कार्ड अपडेट अशा प्रकारे टाइप करायचं आहे आणि त्यानंतर सर्च करायचं आहे। तुम्हाला पहिल्या नंबरची जी वेबसाईट आहे pan.utitsl.com ही वेबसाईट जी आहे ही ओपन करायची आहे। या वेबसाईटला ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्याच नंबरचं ऑप्शन मध्ये। इथे तुम्ही नवीन पॅन कार्ड किंवा पॅन मध्ये जर काही करेक्शन असेल तर ते करू शकता। तर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला इथे डिजिटल पेपरलेस या ऑप्शन वरती सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आधार बेस ई-केवायसी ऑप्शन या ऑप्शन वरती सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि ज्या पॅन कार्ड मध्ये अपडेट करायचा आहे तो पॅन कार्ड नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला बोथ फिजिकल पॅन कार्ड अँड ई पॅन हे सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरी जे प्लास्टिक कोटेड कार्ड असतात ते सुद्धा बाय पोस्ट येणार आहे। जर तुम्ही ओनली ई पॅन केलं तर याला पैसे कमी लागतात, परंतु जे फक्त पॅन कार्ड आहे ते तुमच्या ईमेल आयडी वर PDF फॉर्मॅट मध्ये मिळणार आहे। जर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड म्हणजे ई कार्ड जर पाहिजे असेल जे की प्लास्टिक कोटेड असतं तर तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे, बोथ फिजिकल पॅन कार्ड अँड ई पॅन। तर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा एक रेफरन्स नंबर तुमच्या समोर येईल, जो की तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे, जेणेकरून जर फॉर्म मध्ये काही एरर आला किंवा जर काही तुमचं इंटरनेट कनेक्शन वगैरे जर स्लो झाला तर तुम्ही या रेफरन्सच्या आधारे परत लॉग इन करू शकणार आहात। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा फॉर्म जो आहे तो ओपन होईल। या फॉर्मला ओपन झाल्यानंतर तुम्हाला कशामध्ये चेंज करायचं आहे, तुमचं फुल नेम चेंज करायचं आहे, तुमचं फादर नेम चेंज करायचं आहे किंवा अदर चेंज करायचं आहे। जसं की मला जे डेट ऑफ बर्थ आहे ते चेंज करायचे आहे तर त्यालाच फक्त तुम्हाला टिक करायचं आहे। ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पॅन कार्ड मध्ये अपडेट करायच्या असेल त्या गोष्टीला तुम्हाला टिक करायचं आहे। बाकी सर्व इन्फॉर्मेशन तर तुम्हाला भरायचीच आहे, परंतु जे अपडेट करायचं आहे त्याला तुम्हाला टिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला तुमचं जे इनिशियल आहे ते सिलेक्ट करायचं आहे, कुमारी, श्री, श्रीमती किंवा मिसेस जे काही असेल ते। त्यानंतर तुमच्या आधार कार्ड प्रमाणे जे नाव आहे ते सरनेम इथे टाकायचं आहे। इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचं इथे मिडल नेम टाकायचं आहे, जे की पॅन कार्ड वरती प्रिंट होऊन येणार आहे। ते पूर्ण नाव तुम्हाला इथे दिसणार आहे। यानंतर तुम्हाला फादर नेम टाकायचं आहे। जर तुम्ही लेडीज असाल आणि तुमचं जर लग्न झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला जे अगोदरचं वडिलांचं नाव होतं ते टाकायचं आहे। अगोदरचं जे वडिलांचं नाव होतं ते वडिलांकडचं सरनेम तिथे आणि इथे तुमचं
वडिलांचं फर्स्ट नेम आणि इथे तुमच्या वडिलांचं मिडल नेम हे इन्फॉर्मेशन भरणे तुम्हाला कंपल्सरी आहे. जरी तुम्ही मॅरिड असाल तरी सुद्धा लग्नाच्या अगोदरचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे भरायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल जिथे की तुम्हाला ज्या व्यक्तीचं तुम्ही अपडेट करत आहात त्या व्यक्तीचं आधार नंबर टाकायचा आहे आणि सेकंड मध्ये ज्याप्रमाणे आधार कार्ड वरती नाव आहे त्याप्रमाणे हे नाव टाकायचं आहे आणि ही सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर नेक्स्ट स्टेप या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल जिथे की तुम्हाला तुमचं ॲड्रेस डिटेल विचारेल. इथे तुम्हाला काहीही ऑप्शन क्लिक करायची गरज नाही कारण आपण आधार कार्डनुसार ई-के-वाय-सी करत आहे. त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तो ऑटोमॅटिकली इथे फेच होऊन जाणार. जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर तुम्ही इथे अपडेट करू शकता. तर तशी इथे काहीही गरज नाही. त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला इथे ISD कोड सिलेक्ट करायचा आहे जो की आपला इंडिया इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे STD कोड ऑप्शन आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकणे कंपल्सरी आहे आणि ईमेल ID टाकणे कंपल्सरी आहे. हे दोन ऑप्शन तुम्हाला इथे भरायचे आहे. इथे ईमेल ID आणि एका ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर. तर दोन्ही ऑप्शन भरणे तुम्हाला कंपल्सरी आहे. ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट स्टेप या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अदर काही ऑप्शन विचारेल ज्यामध्ये ऑटोमॅटिकली फोटो मिसमॅच आणि सिग्नेचर मिसमॅच असं यावरती टिक येईल. तर तुम्हाला इथे काहीही करायची गरज नाही. त्यानंतर जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे जेणेकरून अदर जे पॅन कार्ड आहे ते ऑटोमॅटिकली डिॲक्टिवेट होऊन जाईल. जर नसेल तर काहीही करायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला I/we अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर यावरती टिक करायचा आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही जे नाव तिथे भरलेलं होतं ते नाव इथे येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन येईल नंबर ऑफ डॉक्युमेंट. सिलेक्ट द नंबर ऑफ डॉक्युमेंट. तर तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे जसे की तुम्हाला एक पॅन कार्डची कॉपी अपलोड करायची आहे आणि एक आधार कार्डची कॉपी अपलोड करायची आहे. तर हेच दोन डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. तुमचे जर याच्यापेक्षा जास्त डॉक्युमेंट असेल जसे की ॲड्रेस प्रूफ करता एखादा डॉक्युमेंट वाढू शकतं तर तुम्हाला इथे 3 सिलेक्ट करायचे आहे. ज्याप्रमाणे जेवढे तुमचे डॉक्युमेंट आहे तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. तर माझे 2 आहेत तर मी इथे 2 ऑप्शन सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला प्लेस जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि हे सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली ऑप्शन येईल तर बघा सगळं काही आधार कार्डनुसार दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पॅन कार्ड प्रूफ. तर इथे तुम्हाला पॅन कार्डची जी प्रूफ आहे तो अपलोड करायचा आहे. इथून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे पॅन कार्डची कॉपी आहे ते अपलोड करायची आहे. तर इथे बघा फक्त PDF फाईल जे आहे ते अपलोड करता येते. तर मग तुम्हाला सर्व ज्या फाईल्स आहेत त्या PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायच्या आहे. फाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्हाला ₹107 जे पेमेंट आहे ते क्लिक करायचं आहे. तर याकरता तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बिल डेट सिलेक्ट करायचं आहे आणि कन्फर्म पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पेमेंट पेजवरती प्रोसीड होईल. इथून तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग अशाने पेमेंट करू शकता. तर मी ते UPIचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला जो आधार नंबर आपण इथे टाकलेला होता त्यावरती एक OTP जाईल तो की इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि या ऑप्शनवरती टिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज वर तुम्ही रिडायरेक्ट होणार आहे ज्यामध्ये अपडेट असं विचारलं जाईल. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला आधार थ्रू ई-साइन करायचे आहे. यासाठी तुम्हाला आता जे ई-साइनचं ऑप्शन आहे ते ओपन होईल. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड नंबरवरती एक OTP जाईल. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होईल. इथे काही प्रश्न विचारेल जे की तुम्हाला रेटिंग द्यायचं आहे. रेटिंग तुम्ही कशा प्रकारे देऊ शकता पटापट रेटिंग देऊन द्यायचे आणि सबमिट रेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट रेटिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट जे आहे ते जनरेट होईल जे की तुम्हाला इथे दिसणार आहे. ही रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे जेणेकरून फ्युचर करता कामी येऊ शकते. जेणेकरून जर काही अपडेट झालं नाही तर तुम्ही या रिसिप्टचा यूज करू शकता. तर डाउनलोड साइन ई फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड साइन
फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो संपूर्ण फॉर्म इथे आता डाउनलोड होणार आहे। बघा आपला फॉर्म जो आहे तो डाउनलोड झालेला आहे। तर यामध्ये संपूर्ण आपला जो फॉर्म आपण भरलेला होता तो संपूर्ण फॉर्म इथे तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। तर सर्व फॉर्म इथे दिसल्यानंतर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड सुद्धा ऑटोमॅटिकली डाउन होऊन जाईल आणि तुम्ही जो पॅन कार्ड आहे ते अपलोड केलेलं होतं ते सुद्धा इथे दिसणार आहे। तर हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमच्याकडे जोपर्यंत तुमचं पॅन कार्ड हे अपडेट होत नाही तोपर्यंत सांभाळून ठेवायचं आहे। 2 ते 3 दिवसामध्ये तुमची ही प्रोसेस कंप्लीट होऊन तुमच्या ईमेल वरती अपडेट झालेलं पॅन कार्ड जे आहे ते येऊन जाईल आणि जर ते कंप्लीटरित्या अपडेट झालं तर 15 दिवसामध्ये तुमच्या घरी बाय पोस्ट हे पॅन कार्ड येऊन जाईल। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचे पॅन कार्ड जे आहे ते अपडेट करू शकता। पॅन कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्हाला ई पॅन कार्ड हे तुमच्या जो तुम्ही ईमेल आयडी टाकलेला होता त्या ईमेल आयडी वरती 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जाते आणि त्यानंतर तुमचं अप्रूव्ह झाल्यानंतर हे पॅन कार्ड बाय पोस्ट तुमच्या घरी 15 ते 20 दिवसानंतर येऊन जाते। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या देखील तुमचं पॅन कार्ड जे आहे ते अपडेट करू शकता। याकरता तुम्हाला कोणत्याही एजंट किंवा नेट कॅफेवरती जायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या अगदी 107 रुपयाच्या फी मध्ये पॅन कार्ड अपडेट करू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। तर अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणखी काही तुमचे या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।